तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी लालबाग परिसरात फलक लावण्यात आलेत। त्यांच्या या दौऱ्यावरती अनेक टीका टिप्पणी विरोधकांकडून करण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव हिनं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आज ते प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। त्याआधी अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर संपूर्ण लालबाग परिसरामध्ये लावण्यात आले आहेत। अमित शहा यांचा हा दौरा आहे ते साठी येणार आहेत। त्याआधीच विरोधकांकडून टीका टिप्पणी केली गेली आहे त्यांच्या या दौऱ्यावर, जेव्हा ते लालबागचं दर्शन घेणार आहेत। आणि असा हा जो दौरा त्यांचा खूप महत्त्वाचा मानला जातोय का आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवरती त्याआधीच ते येऊन लालबागचं दर्शन घेत आहेत। निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी ते बाप्पाकडे प्रार्थना करतील अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे। आणि दुपारी 12 वाजता अमित शहा हे येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। खरं तर अमित शहा हे गेल्या काही वर्षांपासून येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। त्याच प्रथेप्रमाणे ते यावर्षी देखील येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आणि आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी देखील ते दर्शन घेणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।